श्री स्वामी समर्थ. श्वेता झोम मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आता आलेले आहे गोकुळाष्टमी आणि गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे. तर त्यासाठी आपण आपल्या लहान मुलांना गोकुळाष्टमीला श्रीकृष्ण वगैरे बनवतो आणि गणपती बाप्पाला देखील मुकुट हा लागतोच. तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ स्पेशल त्यावर बनवणार आहे की आपण गणपती बाप्पासाठी सुंदर असा टोप किंवा गोकुळाष्टमीला लहान मुलांसाठी छान असा टोप कसा बनवायचा तो बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. तर त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते चला बघूया. तर मी इथे घेतलेला आहे मोरपंखचा जो आहे स्टोन माझ्याकडे तो घेतलेला आहे. त्यानंतर मोठे साईज मोती घेतलेले आहे. त्यानंतर ओव्हल शेपचे जे मोती आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर राऊंड शेपमध्ये हे मीडियम साईज जे मोती आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे गोल्डन कलरचे मणी, बेस्तार, गेज वायर. तर चला बघूया सुंदर असा मुकुट कसा तयार करायचा ते. तर मी इथे गेज तार कट करून घेतलेली आहे अर्धा मीटरच्या आसपास. तर आपण काय करणार आहोत, या स्टोनला तार स्प्रिंग करून एक्स्ट्राची जी तार आहे ती कट करून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला काय करायचे, हे जे छोटे साईज मोती आहे ते आपण इथे सर्वप्रथम ओवून घेणार आहोत स्टोनच्या साईडने. आपल्याला जेवढे स्टोनच्या साईडने मोती हवे आहेत आपण तेवढ्याच नुसार मोती इथे ओवून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने सुंदर असा हा टोप खरंच खूप इझी आणि छान होणार आहे. तर तुम्ही देखील ट्राय करा. कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कसा वाटतोय माझा व्हिडिओ आणि बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा जेणेकरून येणारा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आता हा आपण जो मोती स्टार्टिंगचा ओवून घेतलाय त्यातून हा तार आपण ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीने बघू शकता खूप सुंदर असा लुक या मोराच्या स्टोनला आलेला आहे. आता आपण या मोत्यांना नॉर्मली ह्यामध्ये पॅक करून घेणार आहोत स्टोन मध्ये. गोकुळाष्टमीला लहान मुलांना देखील शाळेमध्ये वगैरे असं खूप छान रेडी होऊन यायला लागतं. त्यासाठी तुम्ही हा टोप लहान मुलांसाठी नक्की ट्राय करा. खूप सुंदर असा लुक जो असतो या टोपने दिसणार आहे. तुम्हाला मी टोप यूज करून त्याचा देखील तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोज पोस्ट करेन. बघू शकता खूप सुंदर असा लुक या स्टोनमुळे येत आहे आणि बनवायला देखील खूप इझी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा.
तर यानंतर आता आपण एक मोठा मणी आणि एक गोल्डन मणी ओवून घेणार आहोत आणि आपण यानंतर गोल्डन मणी साईडला करून मोत्यामधून तार पास करून घेणार आहोत. यानंतर सेम असंच आपण पूर्ण राऊंड मोत्यांचा तयार करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा राऊंड इथे रेडी झालेला आहे. आता आपण काय करणार आहोत, हा जो स्टार्टिंगचा जो मोती आहे याला हा पॅच पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघू शकता, अशा पद्धतीने हा लुक इथे रेडी होणार आहे. तर आता आपण नेक्स्ट मोती घेणार आहोत आणि स्टोनमध्ये तारून पॅक करून घेणार आहोत एक एक मोती. त्यानंतर पुन्हा एक पुढचा मोती घेणार आहोत. सेम स्टोनमधून ओवून पॅक करून घेत चाललो आहोत. त्यानंतर नेक्स्टचा मोती घेणार आहोत. पुन्हा स्टोनमध्ये होऊन पॅक करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपले हे जे पॅन्डल आहे मधलं ते रेडी झालेलं आहे. आता मी साधारणतः एक 12 ते 13 फूट इंचाची इथे बेस तार कट करून घेतलेली आहे. आपण सेंटरला हा जो पॅन्डल आहे बसवण्यासाठी बेस करून घेणार आहोत तारेचा. तर आता मधोमध सेंटरला मी इथे तारेचा बेस करून घेते. तर अशा पद्धतीत आपण इथे बेस करून घेतलेला आहे रेडी, बघू शकता. आता आपल्याला हे जे पॅच आहे हे इथे सेंटरला पॅक करून घ्यायचं आहे. तर आता आपण बेस तारीवर गेज वायरने थोडंसं नॉर्मली क्रिस क्रॉसमध्ये पॅक करून घेणार आहे. अशा पद्धतीने एक्स्ट्राची जी तार आहे ती गेज तारमधली कट करून टाकणार आहोत. आणि आता आपण या बेस तारेवर जे मधलं पेंडेंट आहे ते पॅक करून घेणार आहोत अशा पद्धतीने. अशा प्रकारे पॅक करून घेतलंय. साईडच्या रिंगमध्ये आपण मोती ओवून घेणार आहोत. यानंतर छोटी साईज मोती ओवून घेणार आहोत. याला मी दुसऱ्या साईडने देखील मोती ओवून घेतलेले आहे आणि इथे हुक लूप तयार करून घेऊन गोंडा अटॅच केलेला आहे. तर अशा प्रकारे हा आपला मुकुट तयार झालेला आहे. याला वरती मोरपीस बसवायचे.
तर अशा पद्धतीने मुकुट आपला रेडी झालेला आहे. तुम्हाला हा मुकुटचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील ट्राय करा नक्की तुमच्या लहान मुलांसाठी गोकुळाष्टमीला आणि गणपती बाप्पासाठी. तर चला, थँक्स फॉर वॉचिंग. बाय.